मग तुम्ही मिल्क चार्जर सुरू केलंय म्हणा, बरेच दिवसांपासून वापरता तुम्ही? किती वर्षापासून? 2-2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष रेग्युलर वापरता? हो रेग्युलर. रेग्युलर? हो रेग्युलर. स्वरूप पण देत नाही. हा, स्वरूप पण देत नाही. तुमच्या दोघांचं अभिनंदन यासाठी का जे स्वप्न मी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं ते तुमच्या रूपाने इथं पूर्ण झालं. का? कारण ह्या मिल्क चार्जरनी शेणखत किती ताकदवर होऊ शकतं हे तुम्ही इथं काय झालं प्रूव्ह करून दिलं. मी महाराष्ट्राला हे सांगत आलो की तुम्ही सगळ्यांनी काय करा, तुम्ही सगळ्यांनी शेणखत बनवण्यासाठी कशाचा वापर करा? नाही, मिल्क चार्जरचा. म्हणजे मिल्क चार्जर हे तुम्ही काय बनवा? शेण चार्जर बनवा. बरोबर आहे. पण जर मी शेण चार्जर नाव ठेवलं असतं तर एकाने घेतलं नसतं. नाही, माझ्या हाताला खाली हे करू राहिले. हा, गड्ड्याचा झाला. अरे बापरे बापरे, हळू 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 हळू. अरे बापरे, चांगला आला ना आपल्याला. नंबर 1 रिझल्ट आला. आता हे हा, यांचं स्वतःचं लग्न आहे सर. ते रात्रीपासून भेटायला आले, आता पण आलेले. तुमचं लग्न आहे आता? हो त्याचं लग्न आहे आज 1 वाजता. आज आहे 1 वाजता. आता 1 वाजता लग्न आहे आणि 12 वाजले तुम्ही इथं आहे? हो सर. तुम्ही आले म्हणून. हो, रात्री पण आलतो सर आम्ही तिथं भेटायला तुम्हाला. हा हो ना. हो, किती वाजले? 12 वाजले, बरोबर आहे ना? आणि तुमचं 1 वाजता लग्न आहे तरी पण आले का बरं? कारण मी वापरतो सर. बापरे, तर ते शेतातही उपयोग आहे आपल्याला. शेणाचा काय? हळदीलाही बी फरक आहे. तुम्ही काय फरक पाहिला तुम्ही? नाही, उतार येते ना आता आपल्या हळदीला. म्हणजे तुम्ही याचं जे शेण वापरता गोअमृत, त्यांनी काय फरक पडला? त्यांना आपल्याला उतार जास्त द्यायला ना. किती उतार फरक पडला? किती? जवळपास 8 क्विंटलचा एका एकरी येते. काय बात करता? हो फरक. हो फरक. म्हणजे नाही वापरल्यावर किती येते? नाही वापरल्यावर समजा सरासरी 17-18 होते. काय हळद? हा. आणि वापरल्यावर 25 क्विंटल होते. अरे बापरे. मिल्क चार्जर जेव्हा मी काढलं तेव्हा माझा उद्देश दुधाचा नव्हताच. माझा उद्देश होता का ते जे शेण निघणारे ते गोअमृत आहे, ते गोअमृत शेतामध्ये टाकल्यावर त्याचे लाखो रुपये होतील. आणि तुम्ही त्याचं पहिलं उदाहरण आहे. हो. महिन्याला 2 बकेट. 2 बकेट जाता सगळ्यांना, म्हणजे 10 किलो. हो. ओके. मग दिवसाला तुम्ही किती ग्रॅम चालता? किती मशीन चालता? दिवसाला 100 ग्रॅम रेग्युलर चालता. वापरण्याच्या अगोदर म्हशी क्लिअरी हिटवर येत नव्हत्या. बर. त्वचात बी फरक पडला. म्हणजे काय? म्हणजे ही त्वचा हा, कातडीत फरक पडला. मुलायम झाली, एकदम सॉफ्ट झाली. हा सॉफ्ट. पूर्वी कशी होती? अरे कडक होती. हे हा, हे म्हैस असं वाटत नाही, मुलायम झाली. म्हणजे एकदम सॉफ्ट आहे. हा. हा, इकडे सुद्धा. हा, पहिली नव्हती सर. पहिली कशी होती? बर. भाकड म्हणजे हिटवर व्यवस्थित येत नव्हत्या. कसं व्हायचं म्हणजे? म्हणजे घाण पाणी टाकायच्या आणि लावले की राहत नव्हतं. उलटायच्या? हा, उलटायच्या. किती वेळा व्हायचं असं? ही 2 टाइमचं 18 लिटर दूध देते. 18 लिटर दूध देते? हो. ही 18. ती आणि ती. आणि ही किती देते? ही 14 देते. ही 14, ही 18, ती 18. आणि ही 14 देते. 14. आणि ही 15-16 देते. आणि ती 14 देते. म्हणजे 3 महिने जर खाटी राहिली तर किती नुकसान आहे तुमचं? 60,000 रुपये. हे कळतं का शेतकऱ्याला? 60,000 नाही. तो म्हणतो काय महाग आहे, तो म्हणतो महाग आहे. बरोबर आहे ना? ती म्हैस मस्त निवांत रवंत करते पा, करते की नाही? नाही तर जर माणसं जर आले तर म्हशी अशा कावऱ्या बावऱ्या होतात. तुम्ही म्हणले ती म्हैस तर कधी कधी मारते, तुम्ही किती वेळ उभा होते? बरोबर आहे ना? नाही, पण ती किती शांत आहे ती. आणि म्हणजे तुम्ही जर म्हशीच्या एवढ्या जवळ गेले तर नवीन माणसं ती जवळच नाही येऊन देणार. बरोबर आहे की नाही? असं वाटतं आमची जुनी ओळख आहे.
बदल लय चांगला झाला. काय बदल झाला? म्हणजे वाळून गेलेली होती ती परदारी काटावरती उघडायचं होतं. पूर्ण म्हणजे हाड दिसत होती तिची. तेच ना, मग पूर्ण सापळा दिसत होता. आता आता एकदम मुलायम झाली ती, एकदम तंदुरुस्त झाली. त्याच्या शिरा दिसतंय बघा तुझ्या अंगावर सगळं. हा आणि तगडी किती झाली पहा ना. तगडी बी झाली. तुम्हाला हे कळलं पाहिजे की दुधाला क्वालिटी, शेणाला क्वालिटी, म्हशीला क्वालिटी, तेव्हा शेतकऱ्याला क्वालिटी. दुधात पण चव येते असं जरा. काय फरक पडला? बाकीचे लोक घेतात ना डेअरीवर, हा. हे आमचं बाकी देत नाही ते डेअरीवर. फॅट वाढते. म्हणजे? तुमचं दूध काय देत नाही बाकीच्या लोकांना. गिरायकाला देत नाही, ते कंपनीला पाठवते तुमचं दूध. आमचं दूध. किती महिन्यात विटीवर येते आता ही 3 महिन्याला 2-2.5 महिन्याला सीटवर येते रेग्युलर? 2-2.5 महिन्यात 3 महिन्याला. हा, येल्याच्या नंतर. आणि मग तुम्ही भरता कधी? भरतो 6 महिन्याच्या नंतर. 6 महिन्यात भरता. म्हणजे तरी तुम्ही 6 महिन्यानंतर बरं भरल्यानंतर दूध लगेच कमी होतं का तुमचं? नाही, चालते 4-5 महिने त्याच्यानंतर? 4-5 पूर्वी? महिने चालते. पूर्वी किती महिने चालायचं? माझं दूध डेअरीवाल्यानं बंद केलं, वॉटर दाखवलं लागले जास्त. म्हणजे ते म्हणजे वॉटर जास्त फॅट मिळत नाहीये, बंद करा. बरं नाही, तुम्ही चालू केल्यावर काय काय बदल झाले? फॅट मध्ये किती बदल झाला? म्हणजे त्याच डेअरीवाल्यानं डबल बोलवलं आम्हाला. म्हणजे बोलून घेतलं का? दूध घ्यायसाठी त्याला कमी पडलं. जेव्हा ज्या टायमाला त्यानं लावलं दूध, डेअरीत लावलं, त्या दिवशी 4चा फॅट दाखवलं. 4-2, 4-3 असा फॅट दाखवला एचएफ गायच्या दुधाला. मग त्याच्यानंतर त्या चालू केलं दूध. तुमचा फॅट किती लागतो मशीनचा? म्हशीचा 8-9चा लागते. 8-9चा लागतो रेग्युलर. तुम्हाला माहिती का लंपी काय येतो? तुमच्यापैकी कोणाला माहिती का लंपी काय येतो? तणनाशकामुळे येतो. तणनाशकाचा चारा, तणनाशकाचं काही जर गेलं तर त्यांनी काय येतो? लंपी येतो. सर शेणखत 2 महिन्यातच बारीक बुका होते. 2 महिन्यात? तुमचा? आपलं तर एकातच आहे, चालूच राहते. लगेच कुजून जातं. खत जास्त आहे सर. किती खर्च यायचा डॉक्टरचा तेव्हा? डॉक्टरचं काय, एक म्हैस बिमार पडली की जवळपास 8-9 पण ढोर पण खराब होत जाय. किती पण तो किती तुमचा पैसा घेऊन जायचा? 8-9 हजार घेऊन यायचाच जवळपास. म्हणजे 5,000पासून ते 9,000पर्यंत ते नेणार. आणि वरतून ढोर काय होणार? खराब होणार. किती मिनिट नुकसान आहे? तुम्हाला या मधल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये काहीच तकलीफ नाही? मागं जी मागं ज्या व्हायच्या तर ती कुठलीच नाही. म्हणजे ही जी म्हशीची कंडिशन कशी होती? पूर्ण हाडकुळी होती. ही तुमची घरचीच आहे पिल्लू? पूर्ण हाडकुळी होती. मी असं ऐकलंय की शक्यतो पिल्ल जगत नाही. ते काय पिले येत? हा, अरे बापरे. पिले एक बी आपण जेव्हापासून वापरायलो का सर, तेव्हापासून एक बी असं म्हणजे गेलं नाही. पूर्वीचा अनुभव कसा आहे? पूर्वीचा पिलेच होत नव्हते, टिकत नव्हते, राहत नव्हते. काय व्हायचं नेमकी? एक तर मरून जायचे, गोचीड व्हायचे, वीक व्हायचे आणि मरून जायचे. अरे बापरे, काय हे चपळ? किती चपळ बी येत. सगळ्या खाली ना हे झोपण्याची एखाद्याला पोटही बघले तर शेण ताजं आहे बा. हो, शेण आहे ताजं. वारसी शेणामध्ये पण हे बाबा, हे बघ. अरे हे शेण कमी गांडूळ जास्त आहे. आता आपण इथं बसलोय, एवढ्या तिथं काय होतं? सगळे गांडूळ. किती गांडूळ आहे हो? किती म्हणजे काय? अनंत आहेत सर. किती म्हणजे अनंत आहे. त्याची काय गणतीच नाहीये. उत्पन्न 10 दिवसाला 28,000 येतात सर. बरोबर आहे. वर्षाला किती होतं सरासरी? वर्षाला 25,000 झाला. महिन्याला ₹1,00,000.
हो पुढे जातं पण कमी नाही, बरोबर आहे. म्हणजे 12 महिन्याला 10 लाख रुपये. किती मशीनमध्ये? 6 म्हशी. जवळपास एक म्हैस 15 किलो शेण देते रोज, बरोबर आहे. 15 किलोचं कुजून 10 किलो होतं, राईट. म्हणजे एका म्हशीचं 10 किलो. किती म्हशी आहे मोठ्या जरा, छोट्या सोडा? 6. 60 किलो. 60 किलो केवढं झालं 10 रुपयांनी? 600 रुपयाचं. वर्षाला किती झालं ते? 2 लाखाचं. तुम्हाला टिंगल वाटेल मी हातात घेतले होते ना, ते हातामध्ये असे करायचे. तुम्ही घेऊन पहा हातामध्ये. गांडूळ एवढं डेंजर नाही राहत कधी, एकदम सॉफ्ट राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? ताकद आहे. तुझं नाव काय आहे? नंदकिशोर. तू दिवसभर काय करत असतो? जेवत असतो आणि मोबाईल पाहत असतो. हा, किती वर्ष झालंय? 2.5 वर्ष झाली. तुम्ही जवळजवळ 1.5 वर्षापासून रेग्युलर तुमचं दूध आहे घरामध्ये. आजार कमी झाले, हाडं दुखायचे कमी झाले, तुम्ही याचं ऑब्झर्वेशन केलं का घरामध्ये? काय काय ऑब्झर्वेशन केलं? कमी झालं सर आजार. हा, दुधामुळे. आता 3 ग्लासमध्ये मी याच्यामध्ये एक थोडं टाकलं, बरोबर आहे, थोडं टाकलं. आता जर पाणी टाकलं तर काय होणार? हे बघा, थोडं पाणी टाकलं तरी पाणी काय झालं? उमदळलं. याच्यामध्ये किती पाणी टाकलं? अर्धा ग्लास. मग हे भरत आलं, माझा ग्लास संपत आला. याच्या मी अख्खं जर टाकून दिलं तरी उमदळत नाही. का बरं? का कारण सांगा? हे पहिल्यापासून भरलं होतं, हे अर्ध भरलं होतं, हे रिकामं होतं. तसं तुमची जमीन जर पहिल्यापासून नापीक असेल तर तुम्हाला बेसल डोस टाकूनही रिझल्ट नाही भेटणार. पहिला बेसल डोस, दुसरा बेसल डोस. हां, जर तुमची जमीन जर अर्धी नापीक झाली असेल, जमीन किंवा तुमची म्हैस, जर तुमची म्हैसचं तब्येत आतून लई खराब असेल तर तुम्हाला एका बकेटमध्ये काहीच रिझल्ट नाही कळणार. मग तुम्हाला दुसरी बकेट चालू करावं लागेल. कधी कधी लोकांना 2 बकेटमध्ये पण रिझल्ट येत नाही, पण तिसऱ्या बकेटमध्ये आता रिझल्ट आला तर तिथून पुढे तुमची म्हैस डायरेक्ट 12,000ची म्हैस लाखाला, एवढा फरक पडतो. पण तो मधला पिरियड तुम्हाला दम धरावा लागतो. मग तुमच्या जमिनीचं पण तसंच आहे. नवरदेव अभिनंदन तुमचं. धन्यवाद सर. हां, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच येणार आहे की नाही? कारण तुम्ही एवढं सगळं प्रेम करता शेतीवर, नाही शेतीवर एवढं प्रेम करता म्हटल्यावर, आणि खूप तुमचं संसार जीवन सगळं आनंदी हो, सगळ्या कुटुंबाला या सिटीवदीची सवय लागो आणि सगळ्यांना अमृत खाऊ घाला सगळ्यांना, आहे की नाही? हीच नाही, तुमच्या इथून पुढच्या सगळ्या दिवाळ्या आनंदाने साजरा हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायला? अर्जुन अंबादास मांदळे, रायनार चिंचाळा, पोस्ट माळोरा, तालुका जिल्हा हिंगोली. ओके. अर्जुन भाऊ, तालुका काय हिंगोली? हो. बरं. काय नाव तुमचं? अंबादास श्रीराम मांदळे. ओके. आता हे तुमचा जो व्यवसाय आहे, दूध व्यवसाय, किती वर्षापासून आहे? बरेच दिवस झाले, 10-15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. किती म्हशी आहे पहिल्यापासून? पहिल्या 2च होत्या. बर. वाढवता वाढवल्या. अच्छा. तुम्ही आता 7 आहेत. 7 आहेत. कधी वाढवलं तुम्ही जास्त? ही 2 वर्ष झाली. 2 वर्ष झाले. तर याच्यामध्ये समजा तुम्ही मिल्क चार्जर वापरताय असं समजलं. हो सर. मग त्याच्यापूर्वी तुम्ही काय वापरत होते? नको, पेंट वापरत होते. मग तुम्ही मिल्क चार्जर सुरू केलंय म्हणा, बरेच दिवसांनी वापरतो तुम्ही. किती वर्षापासून? 2-2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष रेग्युलर वापरता? हो, रेग्युलर. रेग्युलर स्वरूप पण देत नाही. हां, स्वरूप पण देत नाही, म्हणजे बंदच करत नाही. बंद करत नाही. म्हणजे जरी गाभण नसली, भाकड झाली तरी पण चालू ठेवत. गाभण असली तरी काही इकल्या त्याच्या भागात. हां, पूर्वी मिल्क चार्जरच्या आधी. मिल्क चार्जरच्या 2 वर्षाच्या आधी. हां, म्हणजे हीटवर व्यवस्थित येत नव्हत्या. हां, येऊ शकत नव्हत्या, आता राहत नव्हत्या. बर. अच्छा. ते मिल्क चार्जर टाकले तेव्हापासून खाली वळशी नाही. बर. पूर्ण कापून येतात. तुम्ही सगळेचा दूध व्यावसायिकच आहे? हो. सर्व? हो. म्हणजे दूध व्यवसायच करता ना? नाही, शेती करता. हे सगळं शेती करता? बर. मग दूध व्यवसाय करणार कोण कोण येते? तुम्ही पुढे या. तुम्ही दूध व्यवसाय करता, तुम्ही वापरत नाही? तुम्ही पण वापरता? ते वापरतात. मग न वापरणार कोणी आहे का ज्याला म्हणजे व्यवसाय करतोय परंतु वापरत नाही? फक्त आम्ही दोघंच वापरतो. इथं तर मी पाहिलं रस्त्याने बऱ्याच जणांक म्हशी पण आहे. ओके. त्याच्यापैकी कोण नाही इथे?
ओके. तुम्ही 2 वर्षापासून वापरता, तर तुम्हाला खर्च किती येतो दर महिन्याला रेग्युलर वापरायला? रेग्युलर वापरायला दर महिन्याला जवळपास 4,000 येते समजा जवळपास. मिल्क चार्जरचा म्हणजे किती? 3-3.5 समजा जवळपास. किती बकेट वापरता महिन्याला? महिन्याला 2 बकेट. 2 बकेट जाता सगळ्यांना, म्हणजे 10 किलो. हो. ओके. मग दिवसाला तुम्ही किती ग्रॅम चालता, किती मशीन चालता? दिवसाला 100 ग्रॅम रेग्युलर चालता. काय बदल वाटले तुम्हाला वापरण्यापूर्वी आणि वापरण्यानंतर? वापरण्याच्या अगोदर म्हशी क्लिअरी हिटवर येत नव्हत्या. बर. त्वचात बी फरक पडला. म्हणजे काय? म्हणजे ही त्वचा कातडीत फरक पडला. त्वचात फरक पडला. बर. आणि एकतर काय फरक पडला कातडीमध्ये? म्हणजे मुलायम झाली, एकदम सॉफ्ट झाली. सॉफ्ट. पूर्वी कशी होती? अरे कडक होती. हे म्हैस असं वाटत नाही, मुलायम झाली, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे. इकडे सुद्धा पहिली नव्हती सर. पहिली कशी होती? बर. पूर्वीचा व्हिडिओ वगैरे आहे का? नाही, पूर्वीचा व्हिडिओ नाही, ते पूर्वीचा काढलेला नाही. ओके. म्हणजे त्वचा तिची सॉफ्ट झाली. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हटले? तिच्या पचनक्रिया बदल झाली, एकदम चांगली झाली. कशावरून चांगली झाली? म्हणजे ते आपले हे टाकतात ना गोबर, गोबरहून कळायला एकदम सॉफ्ट पडतो. आपण जनावरांना खाद्य देतो का, ते पूर्ण म्हणजे संपून टाकतात. पूर्वी काय व्हायचं? पूर्वी जान व्हायचं. अच्छा, म्हणजे खात नसायचे. खात नसत. ओके. आता मला एक सांगा, तुमचं पचनक्रिया सुधारली, खारा चारा जो आहे तो खाद्य पूर्ण खायला लागले, त्याच्यानंतर तुमची त्वचा चांगली झाली त्याची. तुम्ही भाकड काळाचं काय सांगत होते? भाकड म्हणजे हिटवर व्यवस्थित येत नव्हत्या. कसं व्हायचं म्हणजे घाण पाणी टाकायच्या आणि लावली की राहत नव्हतं, उलटायच्या. किती वेळा व्हायचं असं? एक तर 15 वेळेस लावली होती आपण एक म्हैस. आणि सरासरी 3-4-5 खेप व्हायच्याच. बरं, 3 खेप झाल्या किती खर्च वाढतो? जवळपास 3 खेप झाले तर 1-1.5 हजार ते आणि 3-4 हजार खर्च आहे. म्हणजे 3-4 हजार रुपये खर्च येतो आणि वरून तुमचे 3 महिने 4 महिने म्हैस अंगावर पडते. इथून भाड्याने जात गाडीला. भाड्याने नाही, पण तिकडून उलटून यायचे ना, पण आणखी खर्च वाढायचा. मला एक सांगा, तुम्ही समजा म्हैस जर एक गाभण नाही राहिली तर भरून आणायचा खर्च तो वेगळा, आणि परत ती जर उलटली तर महिनाभर ती पुढे परत खाटी राहणार. 3 महिने खाटी राहणार. मग 3 महिन्याचं उत्पन्न किती तिचं म्हशीचं? महिन्याचं जवळपास एका म्हशीचं 10-15 हजार जवळपास येते. 15,000 रुपये. मग आता दूध किती येतं एका म्हशीचं सध्या? 7-1 लिटर देते. एका वेळेस का 2 वेळेस? एक वेळेस. ही 2 टाइमचं 18 लिटर दूध देते. 18 लिटर दूध देते ही? काय ग? ती आणि ती. आणि ही किती देते? ही 14 देते. ही 14, ही 18, ती 18, आणि ही 14 देते. 14, आणि ही 15-16 देते. आणि ती 14 देते. म्हणजे 14 ते 18 लिटर तुमच्याकडे दूध आहे. मग तुम्ही विचार जर केला तर 15 लिटर जरी धरलं दिवसाला तर महिन्याचं 450 लिटर. रेट काय आहे? रेट इकडे घेईनात सर भाऊ, तरी पण 50 रुपये. ठीक आहे, 50 रुपये धरू, कमी धरू आपण. म्हणजे 5-4-20 आणि 5-5 25, 22,500 रुपये महिना. म्हणजे 3 महिने जर खाटी राहिली तर किती नुकसान आहे तुमचं? 60,000 रुपये. हे कळतं का शेतकऱ्याला? नाही. तो म्हणतो काय महाग आहे, तो म्हणतो महाग आहे, बरोबर आहे ना. पण तुझे 60,000 रुपये गेले, त्याच्या बदल्यात तू त्याला जर एक बकेट चारली असते 1,600 रुपयाची, तर ते 3 महिने काय झाले असते? वाचले असते. परंतु ते नुकसान शेतकऱ्याला दिसत नाही, तो काही हिशोब करत नाही. आणि म्हणून मग नंतर परवडली नाही का ती, कारण 3 महिने तुम्हाला चारा तर राखायचा आहे ना, चारा द्यायचा आहे, खुराक द्यायचा. त्याच्याहून गांडूळ जास्त तयार झाली उकंड्यातून त्यांच्या खतामुळं. अच्छा, म्हणजे तो पण वेगळा फायदा झाला. तुमचं खत काय झालं? भुसभुशीत झाले. मावा ना, बघू आपण ते पण बघू. आता तुमच्या म्हशी पाहिल्या मी, एवढ्या अशा तगड्या दिसता, रस्त्याने म्हशी पाहिल्या एवढ्या काही चमकत नाही लोकांच्या. ते काय भाऊ जादू काय आहे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये? मिनरल मिक्सर. ते मिनरल मिक्सर चालतात. आम्ही मिल्क चार्जर चालता. मग ते चालत असतील किंवा नसतील, काय चालत असतील, पण त्यांनी तेवढा इफेक्ट त्यांना मिळत नाही. आता बघा, शांतपणे आपण उभे
ती म्हैस मस्त निवांत रवंत करते पा करते की नाही. नाही तर जर माणसं जर आले तर म्हशी अशा कावऱ्या बावऱ्या होतात, बावरतात भाव चढतात ना. आता तुम्ही म्हणले ती म्हैस तर कधी कधी मारते, तुम्ही किती वेळ उभा होते बरोबर आहे ना. नाही पण ती किती शांत आहे ती. आणि म्हणजे तुम्ही जर म्हशीच्या एवढ्या जवळ गेले तर नवीन माणसा ती जवळच नाही येऊन देणार, बरोबर आहे की नाही. असं वाटतं आमची जुनी ओळख आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की जसं गाईमध्ये शहाणपणा असतो तसं म्हशीमध्ये नसतो. तर तुम्हाला ते मिल्क चार्जर मध्ये दिसायला लागलाय, काय वाटतं तुम्हाला? एकदम चांगला आहे सर मिल्क चार्जर. 2 वर्षापूर्वी म्हशींचं वागणं कसं होतं ना आज कसं आहे? अशी कोणती म्हैस आहे की तिला 2 वर्षापासून वापरताय तुम्ही? असं 2 वर्षापूर्वी जे काही नाही. यांची किती किती वय झाला? ही किती दिवसापासून तुमच्याकडे? 2 वर्षाच्या अगोदरची नाही, ही कधीपासून आहे ही तुमच्याकडे? एक आहे, ही एक हिला 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षापासून हो आहे. 1.5 वर्ष. ही ती समजा आता तिला 2 वर्ष झालीत. हा 2 वर्ष. ही तिला बी 2 वर्ष झालीत. म्हणजे 2 वर्षापासून तुमच्याकडे आहे. तिच्यात तर एकदम बदल लय चांगला झाला. काय बदल झाला? म्हणजे वाळून गेलेली होती ती परत काटावरती उघडा दिसत होता. पूर्ण म्हणजे हाड दिसत होती तिची. तेच ना, मग पूर्ण सापळा दिसत होता. आता आता एकदम मुलायम झाली ती, एकदम तंदुरुस्त झाली. त्याच्या शिरा दिसतंय बघा तुझ्या अंगावर सगळं. हा आणि तगडी किती झाली पहा ना. तगडी बी झाली. म्हणजे तिला सगळं अंगी लागतं. मग शेतकऱ्याला हे कळत नाहीये, तू नुसतं चारा टाकून उपयोग नाही, अंगी पण लागला पाहिजे. मग अंगी लागणं जास्त महत्वाचं आहे. नुसतं चाऱ्याचं रूप पण तर शेणात करून उपयोग काय? ज्ञान तर त्या गाय म्हशीलाही उपयोग नाही, त्या गाईलाही उपयोग नाही, आणि शेतकऱ्यालाही उपयोग नाही. ना दुधाचा उपयोग ना शेणाचा उपयोग. शेतकरी तुमच्याकडे जे दूध व्यवसाय करता आपल्याला शेतात पण उपयोग आहे याचा. हा काय? हे मिल्क चार्जर टाकलं आपलं, हा तर ते शेतातही उपयोग आहे आपल्याला. शेणाचा काय? हळदीलाही बी फरक आहे. तुम्ही काय फरक काय फरक पाहिला तुम्ही? नाही उतार येते ना आता आपल्या हळदीला. म्हणजे तुम्ही याचं जे शेण वापरता गोअमृत, त्यांनी काय फरक पडला? त्यांना आपल्याला उतार जास्त द्यायला ना. किती उतार फरक पडला? किती? जवळपास 8 क्विंटलचा एका एकरी येते. काय बात करता? फरक. फरक म्हणजे नाही वापरल्यावर किती येते? न वापरल्यावर समजा सरासरी 17-18 होते. काय हळद? आणि वापरल्यावर 25 क्विंटल होते. अरे बापरे, 8 क्विंटल हळद केवढ्याच झाली? 30 लोक जाते आमच्या हळद. 8 क्विंटल कितीची होती हळद? किती रुपयाची झाली? जवळपास 12 धरले तर. हॅलो, मिल्क चार्जर जेव्हा मी काढलं तेव्हा माझा उद्देश दुधाचा नव्हताच. माझा उद्देश होता का ते जे शेण निघणारे ते गोअमृत आहे, ते गोअमृत शेतामध्ये टाकल्यावर त्याचे लाखो रुपये होतील. तुम्ही त्याचं पहिलं उदाहरण आहे. दूध का दूध आणि गोबर का पैसा. दूध का दूध और गोबर का पैसा. आणि शेतकरी म्हणतो काय शेणाला काही किंमतच नाही. बरोबर आहे. समजा एखाद्या गावात दुकान असतं, त्याच्याकडे पावडे भजे भेळ काहीतरी काय असतं एकदम फेमस राहते. मग आपण काय करतो, सगळं गाव जेव्हा खायला ते तिथंच जातं नाश्ता करायला. कुठल्या समजा तुम्ही हिंगोलीत गेले, कुठे ते एखादं फेवरेट दुकान असतं ना, पाववाडा बनवतो किंवा भेळ बनवतो, ते दुसऱ्यांका नाही आहे का रॉ मटेरियल आहे, पण त्याला बनवता येतं का? नाही. तसं तुमच्याकडे शेण आहे, पण त्या शेणाला क्वालिटी आहे का? क्वालिटी. मग त्या क्वालिटीमुळं काय येतं, जसं या मिल्क चार्जरमध्ये जी जडीबुटी आहे, ती जडीबुटी यांच्या पोटातून शेणापर्यंत उतरते. ते शेण काय होतं? पौष्टिक होतं. आणि ते शेण पौष्टिक झाल्यामुळे त्याच्यामुळे गांडूळ पण जन्माला, आपण मराठीमध्ये काय म्हणतो, असतील शिते ते जमतील भूते. भूत कधी जमतात? त्यांना खायला काय असेल तर. बरोबर आहे ना. मग त्या शेणामध्ये खायला आहे म्हणूनच गांडूळ तयार झाली ना. काय म्हणतो मी? म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे की दुधाला क्वालिटी, शेणाला क्वालिटी, म्हशीला क्वालिटी, तेव्हा शेतकऱ्याला क्वालिटी. दुधात पण चव आहे सर. हा, दुधात पण चव आहे. काय चव आहे? म्हणजे दुधात पण चव येते असं जरा. काय फरक पडला? बाकीचे लोक घेतात ना डेअरीवर, हे आमचं बाकी देत नाही ते डेअरीवर. फॅट वाढते. म्हणजे तुमचं दूध काय देत नाही बाकीच्या लोकांना, गिरायकाला देत नाही, ते कंपनीला पाठवते तुमचं दूध. तुम्हाला काय होतं? तुम्ही खवा बनवा ना. हो ना, आपणही बनवतो ना घरी खा. नाही, तुम्ही खवा बनवा. तुम्ही जर याचं जर हे काढलं तर तुमच्या दुधाचे पैसे डायरेक्ट दुप्पट होणार. आज किती होतात महिन्याला? मागायला 2 महिन्याच्या आधी 28,000 याची हप्ता. नाही, दूध किती जायचं तुमचं डेली? डेली जवळपास फुल गेल्यावर की जातं? फुल असल्यावर 40-50 लिटर जाते. 50 लिटर. 50 लिटर दुधाचं तुम्ही आज म्हणजे पैसे होता तुमचे, ते डायरेक्ट दुप्पट पैसे होतील.
आलं लक्षामध्ये. म्हणजे तुमचा जर डेअरीवाला तुम्हाला जर बाजार देत नसेल तर तुम्ही तो बाजार स्वतः कमवू शकता आणि तुमच्या घरामध्ये व्यवसाय सुरू होईल. तुमच्या या मशीनची लस्सी अशी होईल किंवा खवा असा बनेल की तुम्ही बात बोलायची नाही. हो करून बघा तुम्ही. त्याचा ब्रँड तयार होईल तुमचा. एस श्रीविधीचा ब्रँड तयार करायचा. तुम्हाला काय बदल वाटला 2 वर्ष ज्या मशीने खाल्ले त्याच्या बाबतीमध्ये? बदल एकदम चांगला वाटला सर. हीटवर बी व्यवस्थित येत नव्हत्या. किती महिन्यात वीटवर येते आता ही 3 महिन्याला 2-2.5 महिन्याला शीटवर येते रेग्युलर 2-2.5 महिन्यात 3 महिन्याला येल्याच्या नंतर. आणि मग तुम्ही भरता कधी? भरतो 6 महिन्याच्या नंतर. 6 महिन्यात भरता म्हणजे तरी तुम्ही 6 महिन्यानंतर बरं. भरल्यानंतर दूध लगेच कमी होतं का तुमचं? नाही, चालते 4-5 महिने त्याच्यानंतर. पूर्वी चालते. पूर्वी किती महिने चालायचं? पूर्वी चालायचं नाही. तर भरल्याच्या नंतर 1 महिना 1.5 महिना चालायची लगेच. आता मला सांगा मग भरल्यानंतर 1 महिना दूध जर चाललं तर तुमचं किती महिन्यात नुकसान झालं? 3 ते 4 महिन्याचं. बरोबर आहे. निम्म्यावर जर आली तर तुमचे 8 लिटरचे किती शिल्लक राहिले? फक्त 9. आणि 15 लिटरचे 16 लिटरचे किती राहिले? 8. म्हणजे 8 लिटर डायरेक्ट तुमचं घटणार सरासरी काढल्यावर शेवटपर्यंत. मग तुम्ही विचार करा 4 महिन्याचं 16 3 महिन्यात जरी 8 लिटरनी घटलं तर किती झालं ते? डेली 8 लिटर 3 महिन्याच्या 90 दिवस 8 9 72 720 लिटर. 7 5 35 50 रुपये जरी धरलं तर जवळजवळ 37 ते 38 हजार रुपये तुमचं काय होतं? नुकसान. कशामुळे? दूध न टिकल्यामुळे. हे शेतकरी हिशोब करतो का? नाही करत. म्हणजे भाकड काळ आणि दुधाचा काळ टिकत नाही. गाभण एक तर गाभण राहत नाही, राहिली तर दूध आटून जातं. तुम्हाला आटवावी लागते. खरं आहे का? हो तुम्हाला म्हैस दुधावर सोडावी लागते का नाही? सोडावं लागते. बरोबर आहे ना? 7 महिने काढायचं नंतर सोडून द्यायचं. सोडून देता ना. म्हणजे तुम्हाला दूध रेग्युलर मिळतं त्याच्यामुळे तुम्हाला मिल्क चार्जर परवडतं. जे लोक धरसोड करतात अर्धवट वापरतात त्यांना परवडेल का? त्याला कसं पुरवड? धरसोड केल्यावर नाही जमत. तुम्ही बंद करून पाहिलं कधी? नाही, कधीच नाही. माझं नाव चक्रधर तानाजी मांडके. तर मी मधात बंद केलं. काय तुमचं नाव मला सांगा. वापरता कशाला तुम्ही? मी गाईला गाय याच्या किती गाई आहे तुमच्याकडे? 2 आहेत गाई. काय तुम्हाला बदल वाटला पाहिजे ते सांगा. बदल म्हणजे माझं दूध डेअरीवाल्यानं बंद केलं. वाटर दाखवलं लागलं जास्त. म्हणजे ते म्हणजे वाटर जास्त फॅट मिळत नाहीये बंद करा. मी 1 ते 1.5 महिना हिंगोलीला नेऊन टाकलं. पण ते असं त्या घुगे सराची आमची थोडी ओळख झाली. त्याच्यानंतर आम्हाला तिथून मिळालं. तेव्हापासून आम्ही बंद केलं नाही. मग रेग्युलर चालू आहे? रेग्युलर चालू. बरं नाही तुम्ही चालू केल्यावर काय काय बदल झाले? फॅट मध्ये किती बदल झाला? त्याच डेअरीवाल्यानं डबल बोलवलं आम्हाला. म्हणजे बोलून घेतलं का? दूध घ्यायसाठी त्याला कमी पडलं. जेव्हा ज्या टायमाला त्यानं लावलं दूध डेअरीत लावलं त्या दिवशी 4चा फॅट दाखवलं. 4 2 4 3चा असा फॅट दाखवला एचएफ गायच्या. झालं. मग त्याच्यानंतर त्या चालू केलं दूध. तुमचा फॅट किती लागतो मशीनचा? म्हशीचा 8-9चा लागते. 8-9चा लागतो रेग्युलर. बर. आणि तुमचा फॅट आता किती लागतो? आता माझं दूध बंद आहे सर. आता बंद आहे. म्हणजे तुम्ही 4 पर्यंत गेले फॅटला. त्याच्यानंतर तुम्ही आता चालू आहे तुमचा वापर? आता पण चालू आहे. मग आता दूध बंद आहे मग का बरं चालू आहे? जोरावर चकाकी चांगली सर. बर. गाभा नाही तर पण कोणीच म्हणणार नाही की अशा खाद्य हे व्याल झाल्यात म्हणून. अच्छा. जवळपास 3 महिने बाकी होतं पण कास म्हणसाल अशी आता उद्या होईल का काय असं? बर बर. आणि तुम्ही पण बंद नाही करत? नाही करत. ओके. मला एक सांगा तुम्ही बंद केलं होतं काय अनुभव आला? माझी गाय हिटवर वारंवार याची पण लागायची नाही. बरं आहे ना. मग थोडंसं डॉक्टर बी जगले पाहिजे ना. मेडिकलवाले जगले पाहिजे. सगळ्यांना मारून कसं चालेल? शेतकरी मेलाच चालेल. शेतकरी पण डॉक्टर जगले पाहिजे. मेडिकल जगले पाहिजे. शेतकरी पहिलाच गेलेला आहे. शेतकरी पहिलाच गेलेला आहे. आपण त्याला कोणी मारायला सांगितलं होतं? तोच मरतो त्याला काय करायचं? हो. शेतकऱ्याला कोणी आजपर्यंत शेतकऱ्याला मारलं कोणी कधी? शेतकऱ्यांनी पहिली माती मारली. काय मारली? माती मारली समोर. बरोबर आहे की नाही? नंतर मग ती आपोआप मरून जाते माणसाची. मातीला नापीक कोणी केलं? तुमच्या वावरामध्ये रासायनिक खतं टाकायला शेजारची येता का? तुमच्या वावरामध्ये तणनाशक मारायला शेजारचे येता का? तुमच्या भागामध्ये लंपी येत नाही का? येते ना. हिंगोलीला लंपीला हिंगोलीचा पत्ता माहित नाही? माहिती आहे? गावातच आहे लंपी. आणि आपल्याकडं? आपल्याकडे नाही. आपल्याकडे नाही. तुम्हाला माहिती का लंपी काय येतो? तुमच्यापैकी कोणाला माहिती का लंपी काय येतो? तणनाशकामुळे येतो. तणनाशकाचा चारा तणनाशकाचं काही जर गेलं तर त्यांनी काय येतो? लंपी येतो. बरोबर आहे की नाही?
म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की तणनाशकामुळे जनावरांच्या शरीरामध्ये गाठी तयार होतात. कॅन्सर आहे ना तो, लंपी म्हणजे छोटासा कॅन्सरच आहे. कॅन्सर म्हणजे गाठीच होतात ना, गाठी होतात आणि फुटतात. सेम आहे, लंपी हा जनावरांचा कॅन्सर आहे, बरोबर आहे ना. आणि तो कॅन्सर तणनाशकांमुळे होतो. तणनाशकांनी तुम्ही तुमची शेतीच नाही, तुमचं दूध व्यवसाय सुद्धा काय करू राहिले, बर्बाद करू राहिले. आणि ते बर्बाद झाल्यानंतर आपल्याला आबाद करायला कोणीच शिल्लक नाही. म्हणजे पहिल्या शेतकऱ्यांनी काय मारलं, माती, नंतर काय मिली, जनावरं, आणि मग कोण मारणार शेवटी, शेतकरी, बरोबर आहे ना. म्हणून मलाही सांगायचं तुम्हाला, ज्याच्या जीवावर आपण मोठे आहोत, मातीच्या, तिला आपण नेहमी जिवंत ठेवलं पाहिजे. आणि मिल्क चार्जरने ते जिवंत राहतं. तुमचं शेणखत कसं काय, शेणखत मोकळं फट किती दिवसामध्ये कुसतं सर? शेणखत 2 महिन्यातच बारीक बुका होते. 2 महिन्यात? 2 महिन्यात. तुमचा आपलं तर एकातच आहे, चालूच राहते सर. लगेच कुजून जातं? खत जास्त आहे सर. अच्छा, जास्त आहे ना. तुम्हाला आता इथे एक लक्षात आलंय की जनावरांची तब्येत चांगली, डॉक्टरची गरज किती पडते? डॉक्टर वर्षातून एकदा समजा असं एमर्जन्सी, त्यावेळेस ॲनिमल हेल्थ चार्जर आणून ठेवायचं. म्हणजे ती गल्ली गेली ॲनिमल हेल्थ चार्जर आणायचं, जनाच्या अगोदर 8 दिवस चारायचं. आणि ज्या वेळेस जार पडतो ना, जार पडायच्या वेळेस तुम्ही पाणी पाजता ना, त्या पाण्यामध्ये काढून द्यायचं. जार एकदम सॉफ्ट पडणार, तुम्हाला काही त्रास नाही. आणि जनाच्या अगोदर 8 दिवस चारायचं ॲनिमल हेल्थ चार्जर. बरं, आता ह्या सगळ्या म्हशी, हे बघा, इकडे रवंत चालू आहे, इकडे रवंत चालू आहे, तिकडे रवंत चालू आहे, हिचं पण चालू आहे. या दोघीच बामट्यासारखे पाहत आहे फक्त, बाकी सगळ्या एकदम रिलॅक्स आहे. रिलॅक्समध्ये रवंत करते, म्हणजे 18 वाल्या बघा, टेन्शन नाही, काय नाही. म्हणजे तुमच्याकडं एवढ्या लिटरच्या म्हशी एवढ्या निरोगी राहता का? अगोदर राहत नव्हते ना सर. काय परिस्थिती होती अगोदर? बिमार पडायच्या. बरोबर. किती खर्च यायचा डॉक्टरचा तेव्हा? डॉक्टरचं काय, एक म्हैस बिमार पडली की जवळपास 8-9 नसं, पण ढोर पण खराब होत जाय. किती पण तो किती तुमचा पैसा घेऊन जायचा? 8-9 हजार घेऊन यायचं जवळपास. म्हणजे 5,000पासून ते 9,000पर्यंत ते नेणार. आणि वरतून ढोर काय होणार, खराब होणार. किती म्हणून नुकसान आहे, हो ना, आहे की नाही? म्हणजे थोडक्यात तुम्हाला मिल्क चार्जर वापरल्यामुळे 2 वर्षामध्ये काय काय फायदे झाले? पहिलं, चारा व्यवस्थित खायला लागले. दुसरं, माझावर व्यवस्थित राहायला लागल्या, भाकड काळ संपला. तिसरं, तुमचं दूध जास्त दिवस टिकतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा डबल फायदा झाला. जिथं तुमचं म्हैस समजा तुम्हाला 1500-2000 लिटर दूध द्यायची, ती 3,500 लिटर दूध द्यायला लागली. त्याच्यानंतर तुमचं सगळ्यात मेन गोष्ट, आरोग्य चांगलं टिकलं, दवाखान्याचा खर्च कमी झाला, त्याच्यामुळे तुमचं शेण सुद्धा चांगलं यायला लागलं. तुम्हाला या मधल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये काहीच तकलीफ नाही. मागं जिथून मागं ज्या व्हायच्या तर ती कुठलीच नाही. म्हणजे आपल्या सर धुळेच्या म्हशी येतात, हा, तिकडल्यापेक्षा बी त्याच्यात फरक, तेज ज्यादा आहे. धुळ्याकडून आणले त्यांच्यापेक्षा तेज ज्यादा आहे. म्हणजे त्यांच्याकडे ओरिजिनल जेवढं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त तेज झालं. म्हणजे एकंदरीत तुम्ही आता याच्यामध्ये समाधानी आहेत. चला आपण गोअमृत बघू. हे किती दिवस झाले? याला 12 महिने झाले सर, 1 वर्ष. 12 महिने झाले. पण ते मिल्क दूध खातं? हो, दूध खातं. बरं बरं. म्हशी एवढ्या शहाण्या फार कमी पाहिल्या मी. हा, हिला चालू आहे. हिला 10 महिने झाले जवळपास. हा, गाभण आहे. अच्छा. मग आता एवढे माणसं असल्यावरती काय नाही, हा, एवढे माणसं असल्यावर म्हैस शांत नाही बसणार. एकदम वाळून गेलेली होती सर. हा, याला काय एकदम वाळून गेलेली होती ती. बर बर. म्हणजे ही जी म्हशीची कंडिशन कशी होती? पूर्ण हाडकुळी होती. ही तुमची घरचीच आहे पिल्लू? पूर्ण हाडकुळी होती. जसे ते आता मध्ये 2 पिल्ल आहे, तुम्ही सगळे पिल्ल ठेवता? मी असं ऐकलंय की शक्यतो पिल्ल जगत नाही. हे काय पिल्ले येत? हा, अरे बापरे. पिले एक बी आपण जेव्हापासून वापरायलो का सर, हा, तेव्हापासून एक बी असं म्हणजे गेलं नाही. वगैरे येतं हिरडा आहे. हा, नाही मला एक कळत नाही. पिल्ल तर शिल्लकच राहत नाही. मी बऱ्याच गोठ्यावर पाहिलं. आमचा एकही नाही जात. मग तुम्ही म्हशी तयार झाल्यावर मग ते विकून टाकता जास्त झाल्यावर? आता पाळणार सगळे. पूर्वीचा अनुभव कसा आहे? पूर्वीचा पिलेच होत नव्हते, टिकत नव्हते, राहत नव्हते. काय व्हायचं नेमकी? एक तर मरून जायचे, गोचीड व्हायचे, वीक व्हायचे आणि मधून मरून जायचे. आता ते मिल्कचं दूध खातात एकदम व्यवस्थित आहे, तंदुरुस्त आहे. अरे बापरे, काय हे चपळ? किती चपळ बी आहेत. इकडं बी पाहण्यासारखे
अरे बापरे हे बघा सर मागून कसं चाललंय इकडे बी तेच आहे जिकडं तिकडं गांडूळच आहे पूर्ण हे ताजं आहे ना ताजं आहे हे ताज्या शेणात घुसले पाहिजे हे बघ ताज्या शेणामध्ये बापरे फोटो बी बघला सर तुम्ही जास्त चिवडू नका असं फक्त उचकून हातामध्ये धरा साईज पहा त्याची क्वालिटी पहा ना हे बाबा अरे बापरे हे काय हो बाबा सगळ्या खाली आहे ना हे बघ हे अरे बापरे हे रात्री झोपण्याची हे पाहिलं एखाद्याला फोटो बघले तर शेण आहे ताजं आहे बा हो शेण आहे ताजं अरे बाप वरच्या शेणामध्ये पण आहे. हे हे बाबा हे बघ अरे हे शेण कमी गांडूळ जास्त आहे अरे बापरे क्या बात आहे हा हे नाही जिंदगीत नाही मला जिंदगीत इथं फोटो बघलं तुम्ही सर तरी बी येतात गड्ड्याचा झाला अरे बापरे बापरे फोटो बी अरे असं बाप तुम्ही अरे हळू 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 अरे रिझल्ट बापरे चांगला आला ना आपल्याला हे? नंबर 1 रिझल्ट आला हा गोवा अमृत कशाला म्हणताय हा हे काय हे अरे बापरे प्याव प्याव हा यांचं स्वतःचं लग्न स्वतःचं लग्न आहे, सर. ते रात्रीपासून भेटायला आले आता पण आलेली तुमचं लग्न आहे आता हो त्याचं लग्न आहे आज एक वाजता आज आहे 1 वाजता आता 1 वाजता लग्न आहे आणि 12 वाजले तुम्ही इथं आहे हो सर तुम्ही आले म्हणून हो रात्री पण आलतो सर आम्ही तिथं भेटायला तुम्हाला हा हो ना हो किती वाजले 12 वाजले बरोबर आहे ना आणि तुमचं 1 वाजता लग्न आहे तरी पण आले का बरं कारण मी वापरतो ना सर बापरे एवढे म्हणजे लग्न आयुष्यातली किती मोठी गोष्ट आहे त्या बिचारीला कळलं तर ती म्हणाला हा कोण माणूस आहे जो माझा एवढा आहे की नाही महत्वाचा वेळ घेतोय आता आपण इथं बसलोय एवढ्या तिथं काय होतं सगळे गांडूळ किती गांडूळ आहे हो किती म्हणजे काय अनंत आहेत सर किती म्हणजे गणत नाही अनंत आहेत त्याची काय गणतीच नाहीये किती खोल गेले बा हे बाबा हे बघा गणत नाही त्याला अनंत आहे सर अनंत हा? अनंत आहेत अनंत गांडूळ आहे बघा म्हणजे त्यांना फक्त उकरून ठेवलं की ते लगेच गायब होत आहे बा आहे ना हे बा तरी बी पाखरं खातात बरं वरून आली अरे बापरे पाखरं खातात वरून आली बरोबर आहे मला सांगा आता हे जे गांडूळ आहे का मला सांग गांडूळ खत करायची काय गरज आहे नाही सर तुम्ही किती गांडूळ सोडले याच्यामध्ये एक बी नाही सोडला सर आम्ही स्वतः गांडूळ खत केलेलं आहे खाली बसा हा? स्वतः गांडूळ खत केले भुगे सरांपासून आणून बेड आणलं येडेपणाचं का नाही तो त्याच्यात येडेपणा आहे का नाही ते एवढं बारीक झालं नाही जेवढं उकंड्यातलं बारीक झालं राम सर आतापर्यंत हे सांगत होते की आपल्या जमिनीत गांडूळ खताची गरज नाही गांडुळांची गरज आहे मग त्याला जे पाहिजे ते द्या ना पान आपल्या हळदीचा हेडो पान हा म्हणजे जीवाणू जमिनीमध्ये सोडायची गरज नाही जीवाणूंना खाद्य देण्याची गरज आहे बरोबर आहे ना सोयाबीन घेतो एकरी 10 पोती होती आपल्याला आता टार्गेट ठेवायचं किती आहे 40 किती ठेवायचं 40 आता होते किती 25 ना आता आपल्याला 40 वर जायचं SSM मिक्स करायचं यांना खायला पाहिजे ना इथं खायला आहे म्हणून ते आले बरोबर आहे जेव्हा तिथं जमिनीत पण खायला मिळेल तेव्हा ते तिथं पण येतील आता याचं खत तयार झालं याने यातलं खाऊन टाकलं सगळं परत ते तिकडे येणार नाही पण तिला तुम्ही जर SSM टाकलं तर तिकडे पण येतील आलं लक्षामध्ये आणि एवढे सुंदर तुमची हळद आहे ते आणखीन अति सुंदर होईल सगळ्या शेतकऱ्यांचं दूध व्यवसायामध्ये खाऊन पिऊन भागतं परंतु तुम्ही दूध व्यवसायामध्ये वार्षिक तुमचं उत्पन्न किती होतं इथं किती म्हशी सगळ्या 6 म्हशींमध्ये तुमचं किती म्हणजे तुमचं किती तयार होतं उत्पन्न 10 दिवसाला 28,000 येतात सर बरोबर आहे वर्षाला किती होतं सरासरी वर्षाला 25,000 धरा महिन्याला लाख रुपये पुढे जातं पण कमी नाही बरोबर आहे म्हणजे 12 महिन्याला 10 लाख रुपये किती म्हशींमध्ये 6 म्हशीत त्याच्यात काही म्हणजे गाभण राहतात मी कट केलं ना मग मी कट कसं केला तुम्ही 28 म्हणले 28 म्हणले मी 20 वर आणले बरोबर आहे आणि दुसरं आपण काय धरलं आणखीन
तुम्ही जे त्याला 10,000 उरतात सरासरी, म्हणजे शिल्लक राहता. हा शिल्लक म्हणजे महिन्याला किती महाग आहे राहता? ना. 40,000. वर्षाला 5 लाख रुपये नेट प्रॉफिट राहतो. 5 लाख. आणि शेण केवढ्याचं? शेण विकत नाही आम्ही. आता हे केवढंच झालं? हे विकत नाही आम्ही. विकत गांडूळ खताचा भाव काय आहे? ते माहितच नाही, आपण वापरलंच नाही. गांडूळ खताचा भाव काय हो? वापरलं नाही अजून काही. 10 रुपये किलो आहे गांडूळ खत. तुमचं खत दररोज किती निघतं? जवळपास एक म्हैस 15 किलो शेण देते रोज, बरोबर आहे. 15 किलोचं कुजून 10 किलो होतं, राईट? म्हणजे एका म्हशीचं 10 किलो. किती म्हशी आहे? मोठ्या जरा, छोट्या सोडा. 6. 60 किलो. 60 किलो केवढं झालं 10 रुपयांनी? 600 रुपयाचं. वर्षाला किती झालं ते? 2 लाखाचं. सावित्री 18 आणि 6 36. गेल्या वर्षी जुलम देऊ लागलो कोणाला मी, येईनच लोक. पण असं नव्हतं ना ते खत. 2 वर्षापूर्वी असं नव्हतं, पण मागच्या वर्षापासून एकदम. या वर्षी जास्त झाली. बरं, गांडूळ असे होते का पहिले? नाही, गांडूळ नव्हते होत. हा, मला सांगा. आता त्यांना आपल्याला ते उचकायचे आपल्याला नको बा, त्यांना त्रास होतो म्हणून नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे बघा कसे घुसता बघा. शेणात घुसले बा, ताज्या. हे बा, ताज्या शेणात घुसले का नाही? हे बाबा, हा बघा. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे की एवढे सगळे गांडूळाच्या खतात पण नाही राहतं का? हे तर नाहीच राहत. ते इंग्लिश राहते, ते भीतींवर चढत आहे, जर्सी सारखी. ते जर्सी गांडूळ. खरं खोटं आहे? गांडूळ खतामध्ये गांडूळ भीतींवर चढता का नाही? म्हणजे ते जर्सी गांडूळ. आणि हे गांडूळ जमिनीमध्ये खोल जातात. बघा किती शहाणे, असं लगेच पटकन गायब होता थोड्या वेळामध्ये, बरोबर आहे की नाही? मग मला सांगायचं काय आहे की एवढे सगळे गांडूळ याच्यामध्ये आहे, तर याचा अर्थ ही सुपीक आहे म्हणून आहे. हे नापीक असतं, केमिकलचं असतं तर नापीक मध्ये मेले असते सर, ते सगळे मेले असते. मग आज शेतकऱ्याचा मित्र आहे गांडूळ. तुमचे जर एवढे मित्र आहे तर हे सोनं झालं ना. हो सर. मी महाराष्ट्राला हे सांगत आलो की तुम्ही सगळ्यांनी काय करा, तुम्ही सगळ्यांनी शेणखत बनवण्यासाठी कशाचा वापर करा? नाही, मिल्क चार्जरचा. म्हणजे मिल्क चार्जर हे तुम्ही काय बनवा? शेण चार्जर बनवा, बरोबर आहे. पण जर मी शेण चार्जर नाव ठेवलं असतं तर एकाने घेतलं नसतं. नाही, माझ्या हाताला खाली हे करू राहिले. हां, म्हणजे मी याचं नाव काय ठेवलं? मिल्क चार्जर. म्हणून कमीत कमी त्या नावामुळे ते लोक काय घेता. खरं माझा उद्देश काय होता? काय बनवणं? शेण बनवलं. बघा, तर ते शेण आता बनलं एवढं सुंदर, बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढं सुंदर शेण बनलंय की हे सोनं बनलंय. आता हे सोनं जेव्हा शेतात जातं तर दुप्पट तिप्पट उत्पन्न देतं. मग हा शेतकऱ्याचा घरचा खताचा कारखाना आहे, नाहीये का? बघा, तुम्ही याच्यामध्ये ना गांडूळ सोडले, नाही तुम्ही काही खतं सोडले. याच्यामुळे सर आम्ही रासायनिक खत बी वापरायना. हे अरे एवढे मित्र असलो काय गरज आहे? त्याच्याशिवाय तुम्हाला 25 क्विंटल येते. मग तुम्ही जर SSM ह्युमस गोल्ड वापरलं आणि RNPS वापरलं तर तुमचं रेकॉर्ड 60 वर जाईल. RNPS जर वापरलं ना तुम्ही, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, म्हणजे ज्या जडीबुटी तुम्ही आज कोणाला खाऊ घालताय? ढोरांना खाऊ घालताय. त्या जडीबुटी तुम्ही जर पिकाला खाऊ घातल्या तर एकदम चांगलं होईल. किती उत्पन्न येईल? उत्पन्न वाढणार. हे महत्वाचं आहे, बरोबर आहे. तुम्ही ते करा. आणि तुमचं दोघांचं अभिनंदन यासाठी का जे स्वप्न मी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलं ते तुमच्या रूपाने इथं पूर्ण झालं. का? कारण ह्या मिल्क चार्जरनी शेणखत किती ताकदवर होऊ शकतं हे तुम्ही इथं काय झालं प्रूव्ह करून दिलं. आणि चहा पावडर सारखं बघा तुम्ही कसं झालं पाहिजे शेवटी. हे अंतिम कसं बनतं हे बघा, बरोबर आहे. हे सुरुवातीला 10-15 दिवसात असं बनतं. तुमच्या लगेच ताज्या शेणामध्ये गांडूळ घुसले. ताज्या शेणात कधीच गांडूळ घुसत गरम वाफ राहते. सकाळी सकाळी पाऊल टाक देत नाही, बरोबर आहे. असं आहे. म्हणजे आज तुमच्या हिंगोलीमध्ये येऊन मी धन्य झालो. औंढा नागनाथ बाबाचं खूप 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 धन्यवाद. नवरदेव अभिनंदन तुमचं. धन्यवाद. हा, तुमच्या घरामध्ये लक्ष्मीच येणार आहे की नाही? कारण तुम्ही एवढं सगळं प्रेम करता शेतीवर. नाही, शेतीवर एवढं प्रेम करता म्हटल्यावर आणि खूप तुमचं संसार जीवन सगळं आनंदी हो. सगळ्या कुटुंबाला या सिटीवदीची सवय लागो आणि सगळ्यांना अमृत खाऊ घाला सगळ्यांना, आहे की नाही? हीच नाही, तुमच्या इथून पुढच्या सगळ्या दिवाळ्या आनंदाने साजरा हो. खरं तर शेतकऱ्यांनी वर्षभर दिवाळी साजरी केली पाहिजे, एक दिवस साजरी करायची गरज नाही, बरोबर आहे की नाही? असं जर पिकायला लागलं तर काय अडचण आहे का? बरोबर आहे ना? जर एक म्हैस तुम्हाला आज 1 लाख रुपये देते वर्षाला, अजून काय पाहिजे? नेट प्रॉफिट, खर्च जाऊन आणि वरून
गोअमृत हा फ्री देते फ्री असं आहे. आणि म्हणून मला सगळ्या महाराष्ट्राला एवढं सांगायचं आहे की आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा गाव आपलं चिंचाळा या तिघांनी मिळून जे काही मिल्क चार्जर वापरलंय आणि ज्या पद्धतीने आज चमत्कार आपण बघतोय त्याच्यावर असं लक्षात येतं आहे की जर मिल्क चार्जर अख्ख्या महाराष्ट्राने जर वापरलं, भले दुधाचा व्यवसाय नाही करा परंतु तुमची शेती काय होईल, सुजलम सुफलम होईल. बरोबर आहे. तुम्हाला टिंगल वाटेल मी हातात घेतले होते ना, ते हातामध्ये असे करायचे. तुम्ही घेऊन पहा हातामध्ये. गांडूळ एवढं डेंजर नाही राहत कधी, एकदम सॉफ्ट राहतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, ताकद आहे. तर खूप धन्यवाद. आणि सगळी का तेच आहे, बरोबर आहे ना. म्हणजे छान. तर तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतं? घुगे सर. राऊत सर नंबर सांगा. राऊत सर 8 दिवसाला येतात. वा वा वा. माझं नाव ऋषिकेश उन्मेश राऊत. माझा मोबाईल नंबर आहे 7038962223. ओके. चला, खूप आनंद वाटला. आणि खऱ्या अर्थाने ह्या गांडुळांची दिवाळी साजरी झाली आज. बरोबर आहे की नाही. आणि गांडुळांची दिवाळी झाली म्हणजे तो आपल्या पिकाची पण दिवाळी करणार. पिकाची दिवाळी झाली म्हणजे माणसाची दिवाळी होणार. बरोबर आहे की नाही. चला, शेती करूया आनंदाने. जय एस सिटी वैदिक. धन्यवाद. आम्हाला 6 महिने नुसतं उन्हाळा असते. बरोबर आहे. आम्हाला कडक ऊन असतं. बरोबर. पण त्याच्यावरही बी एवढं मेंटेन राहणं म्हणजे काहीतरी त्याच्यात विशेष वाटतं. म्हणजे काय होतं त्या काळामध्ये जे वापरत नाहीत का त्या म्हशी अशा एरी ढिपली सारख्या होऊन जातात. डायरेक्ट असं सापळा. आणि हे जे आहेत का याची हिट खूप राहतं. हा, लय खूप हिट राहत आहे. म्हणजे पूर्ण भाग आमचा दुष्काळी. 6 महिने असं आम्हाला कोरडा दुष्काळ आणि एकदम कडक हवा असते. पाणी बी नसते. आतापासून पाऊस उघडला का विषय संपला. आता इथून पुढे पावसाचं पाणी थांबत नाही, सगळं वारा चालू होतं. अच्छा, हीट जादा असते. 100% जास्त असते. मला सांगा, अशा कंडिशन मध्ये सुद्धा तब्येती अशा आहेत म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटतं. आणि हे मेंटेन राहतात 12 महिने असेच राहतात. असेच राहतात. नाही की भाऊ त्याच्यात बदल होते काय असं काय. बरोबर आहे की नाही. 12 महिने मग त्यांचंही भागवतात, यांचंही भागवतात आणि गांडुळांचंही भागवतात. तुझं नाव काय आहे? नंदकिशोर. अच्छा, तू कितवीला जातो शाळेमध्ये? पाचवीला जातो. बर, तू दिवसभर काय करत असतो? जेवत राहतो आणि मोबाईल पाहत राहतो. जेवत राहतो, मोबाईल पाहतो आणि सोफा बिन पाहतो आणि हात पण पाहतो. बर. हा, किती वर्ष झालाय? 3.5 वर्ष झालाय. किती वर्ष झालं? 3.5 वर्ष झाला. 3.5 वर्षामध्ये तुम्ही जवळजवळ 1.5 वर्षापासून रेग्युलर तुमचं दूध आहे घरामध्ये. तुमच्या तब्येती वगैरे तुम्हाला काही असं ऑब्झर्वेशन केलं का? तब्येत चांगल्या झाल्या, आजार कमी झाले, हाडं दुखायचे कमी झाले, तुम्ही याचं ऑब्झर्वेशन केलं का? काय ऑब्झर्वेशन केलं? कमी झालं सर आजार. हा, दुधामुळे. दुधाची क्वालिटी कशी आहे? एकदम चांगली. तुम्ही तापवता का? साई काढता का? तर दुधाची क्वालिटी चांगली आहे एकदम. ओके. तुम्हाला काय वाटतं, तुमचा मुलगा रेग्युलर खातो तर तब्येत त्याची वगैरे सगळी चांगली झाली आहे? रेग्युलर खातो सगळे. म्हणजे लहान मुलांना दुधाचा खूप जास्त परिणाम होतो, कारण ते लहान असताना लगेच बदल दिसतो. मोठ्या माणसाचा बदल दिसायला वेळ लागतो. तसं या झाडाला तुम्ही खत टाकलं तर बदल दिसायला वेळ लागेल. तुम्ही छोट्या रोपट्याला जर टाकलं तर लगेच बदल दिसतो. तसं आहे. म्हणजे त्याची ॲक्टिवनेस, त्याची चमक, त्याची हुशारी, ह्या सगळ्या गोष्टी कशावरून दिसतात? दुधापासून. म्हणजे त्याला जे खायला मिळतं पौष्टिक काहीतरी. आता आपण तिथे गांडूळ पाहिले, काय चपळ आहेत. आता हे तर काय विचारायचं मग आता. तिथे दूध खाते येतं. बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला मिल्क चार्जर वापरल्यापासून दूध व्यवसाय चांगला झाल्यासारखा वाटतो का? का हो मावशी, चांगला झालाय? खरंच मी म्हणतोय म्हणून का खरंच झालाय? चांगला झालाय. थांब मिळेल. तुझा घोडा कुठं पळून जाणार नाही. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहात. ओके. काय सांगाल सर्व बाकीच्या कुटुंबांना, काय सांगाल? मिल्क चार्जर वापरा. तुम्ही काय सांगाल? शेतीसाठी जातात कधी मशीनकडे चक्करला? सगळं आमच्या दोघांचे. म्हणजे तुम्ही दोघंच बघता सगळं. तब्येती वगैरे कशा काय मशीनच्या? छान आहे ना. इतरांच्या म्हशी तुमच्या म्हशी फरक पडतो का? ओके, छान आहे ना. ए पैलवान, याला काय अर्थ यार? खूप पालटर नाही. हाय यार, पुढे जात आहे. हा, तुम्हाला कंट्रोल करायला सोपं जाणार आता. नाही. मिल्क चार्जरचा मुलगा सांभाळायला सोपं नाही. चला, थँक्यू. धन्यवाद.
सुभाष राजाराम भोसले राहणार मोप तालुका जिल्हा हिंगोली. बर 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 हां हां बर. तुम्हाला मग त्याच्या उत्पन्नात किती बदल वाटला? उत्पन्नात किती बदल झाला असेल तरी 30-40% फरक जास्त वाटला. तुम्ही आता बेसल डोस वगैरे किती टाकता हळदीला? हळदीला 2 टाकत असतो. 2 टाकता. तुम्ही जर समजा आता तुम्ही 2 टाकून एवढा फरक पडलाय, 3 जर टाकले तर आणखी जास्त फरक पडेल, 4 टाकले तर डायरेक्ट टिबलीने फरक पडेल. लक्षात आलं ना तुमच्या? तुम्ही बाहेर गावचे, तुम्ही इथं कसं काय आले मग? बघायला आलो. तुम्हाला काय माहिती इथे येणार आहे? यांना सांगितलं. अच्छा 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 बरं बरं. काय वाटलं तुम्हाला बघून? चांगलं वाटलं सर. वापरायला पाहिजे. ते पहिल्यांदा शेण पतला होती म्हैस लावल्याबरोबर म्हणजे 2 दिवस आणि मग ते आपलं शेण साफ होते, पोट साफ होतं. हां पोट साफ झाल्याच्या बाद ती शेण चांगलं टाकते आणि पुन्हा तुम्हाला दुधालाही फरक दाखवते, अंगालाही दाखवते, सगळ्यामध्ये फेमिस येते. आता हे काय तुम्हाला म्हणजे तुरू तर नाही दाखवणार. मला एक सांगा, जर आपण तूप चालू केलं आपल्या सगळ्यांना, सगळ्यांची तब्येत वाढेल का? तब्येत नाही वाढणार सर. काही जणांची वाढेल, काही जणांची नाही वाढणार. ज्या म्हशी किंवा गाया त्यांची पहिल्यापासून तब्येत चांगली आहे, तुम्ही म्हणाल बाहेरून तब्येत चांगली ते नाही महत्त्वाचं. त्याच्या आतून इंद्रिय, तिचे आतडे कातडे, तिचे हृदय, तिचं रक्त, ह्या गोष्टी किती शुद्ध आहे, किती ताकदवान आहे हे तुम्हाला माहिती नाही. मग तुम्ही त्याला ज्यावेळेस खाऊ घालता ना, तर पहिली बकेट कधी कधी त्यालाच पुरत नाही, ते आतली इंद्रिय दुरुस्त व्हायला. मग हे जसं म्हटले का पहिलं त्याचे इंद्रिय साफ होतात पहिले 1 नंबरला. कधी कधी काही म्हशी एकदम पातळ गायला, तुम्ही अरे मिल्क जर वापरून घट्ट होतं, हे पातळ कसं झालं, तर ते कोटा साफ होतो. तो कधी कधी काही लोकांचा 2 दिवस साफ होतो, काही लोकांचा 8-8 दिवस साफ होतो. झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये रिझल्ट यायला सुरुवात होते आणि त्या दरम्यान तुमची जर बकेट संपली तर तुम्हाला काहीच नाही कळणार. आता हे 3 ग्लास आहे, हे 3 म्हशी आहे, ह्या तिन्हीमध्ये जर आम्ही पाणी टाकायला सुरुवात केली सोबतच, तर याच्यामध्ये पाणी टाकलं, अरे काहीच नाही झालं. बरोबर आहे. आपण परत पहिल्यापासून सुरुवात करूया. बघा आता हे 3 ग्लासमध्ये मी याच्यामध्ये थोडं टाकलं, बरोबर आहे, थोडं टाकलं. आता जर पाणी टाकलं तर काय होणार? हे बघा, थोडं पाणी टाकलं तरी पाणी काय झालं? उमदळलं. याच्यामध्ये किती पाणी टाकलं? अर्धा ग्लास. मग हे भरत आलं, माझा ग्लास संपत आला. याच्या मी अख्खं जर टाकून दिलं तरी उमदळत नाही. का बरं? का कारण सांगा? हे पहिल्यापासून भरलं होतं, हे अर्ध भरलं होतं, हे रिकामं होतं. तसं तुमची जमीन जर पहिल्यापासून नापीक असेल तर तुम्हाला बेसल डोस टाकूनही रिझल्ट नाही भेटणार. पहिला बेसल डोस, दुसरा बेसल डोस. हां, जर तुमची जमीन जर अर्धी नापीक जायला असेल, जमीन किंवा तुमची म्हैस, जर तुमची म्हैसचं तब्येत आतून लई खराब असेल तर तुम्हाला एका बकेटमध्ये काहीच रिझल्ट नाही कळणार. मग तुम्हाला दुसरी बकेट चालू करावं लागेल. कधी कधी लोकांना 2 बकेटमध्ये पण रिझल्ट येत नाही, पण तिसऱ्या बकेटमध्ये आता रिझल्ट आला तर तिथून पुढे तुमची म्हैस डायरेक्ट 12,000ची म्हैस लाखाला, एवढा फरक पडतो. पण तो मधला पिरियड तुम्हाला दम धरावा लागतो. मग तुमच्या जमिनीचं पण तसंच आहे. तुमची जमीन जर नापीक असेल, तुम्ही 2 बेसल टाकून बंद केलं तर तुम्हाला केमिकलला भारी रिझल्ट येतो, कारण जमीन सुपीक जायला असते आतून, पण ती तुम्हाला बाहेरून दिसत नाही. म्हणून तुम्ही जर हे वापरलं तर हे कंटिन्यू वापरा. भले एक बेसल डोस लागू, 2 लागू, 1 बकेट लागू, 2 बकेट लागू, तुम्ही रेग्युलर चालू ठेवा एकाच म्हशीला, कमीत कमी 3 महिने. 3 महिन्यामध्ये तुम्हाला सगळं उत्तर कळून जातं तुमच्या.